लातूरमध्ये शिवसेनेनं आंदोलन केलेलं आहे। मोठेगावकर RCC कॅम्पसमध्ये येऊन हा जो बोर्ड उभारलेला आहे त्या बोर्डावर काळं ऑइल जे आहे ते फेकून निषेध केलेला आहे। नीट गैरव्यवहार प्रकरणामध्ये मोठेगावकर यांचं नाव आल्यानंतर शिवसेना कुठेतरी आक्रमक झालेली आहे। मला सांगा काय भूमिका आहे तुमची आणि काय आंदोलन केलं आहे? या ठिकाणी आमची भूमिका स्पष्ट आहे की लाईव्ह माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की या लातूरमध्ये जर मोठेगावकरचं नाव त्या ठिकाणी नीट परीक्षेमध्ये आढळलं, कारण संशय होता आणि आज त्या ठिकाणी आढळून त्याचं नाव त्या ठिकाणी अटक झालेली आहे। आमची पुढील भूमिका हेच राहणार आहे की जेवढी मोठेगावकर असेल, कुलकर्णी असेल, जे इतर आहेत सापडलेले, त्यांची त्या ठिकाणी संपत्ती, त्यांच्या नातेवाईकाची संपत्ती चौकशी करून ती सरकारने त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात यावी। आणि हे जे इंडस्ट्रीज एरियावर जे माफिया राज त्यांनी शिक्षणाचं जाळं त्या ठिकाणी तयार केलेलं आहे, हे सर्वांचे त्या न्यायालयीन त्या ठिकाणी निकाल बी आहे। हे बुलडोजर लावून त्या ठिकाणी जमीन दोस्त त्या ठिकाणी यांचं करावं। आम्ही या ठिकाणी शिवसेना ही आक्रमक पद्धतीने आंदोलन करते, परंतु लोकशाही कुठेतरी लोकशाहीमध्ये आम्ही त्या ठिकाणी आज ऑइल मिश्रित शाही त्या ठिकाणी त्याच्या नावावर त्या ठिकाणी एक निषेध, छोटासा निषेध त्या ठिकाणी केलेला आहे। प्रशासनाने लोकप्रतिनिधीतून जर कोणती ॲक्शन नाही घेतली तर ह्याच्यापेक्षा मोठं तीव्र आक्रमक शिवसेनेचे आंदोलन बाळासाहेबापासून, एकनाथ शिंदे साहेबापासून आपण पाहिलेले आहेत। ते आंदोलन मोठे स्वरूपाचे असतील त्या योग्य वेळी आम्ही त्या ठिकाणी संपत्तीची चौकशीची मागणी केलेली होती तुम्ही? संपत्तीची, कारण ह्या ठिकाणी गरीब मुलांना, विद्यार्थ्यांची पिळवणूक करून आज आपण जर ह्यांची संपत्ती पाहिली, करोड, आज हजारो कोटीवर त्या ठिकाणी भूसंपादन त्या ठिकाणी माफिया राजमार्फत त्यांनी जमिनी घेतलेल्या आहेत, गरिबांची कोंडी त्या ठिकाणी केलेली आहे। जर प्रशासनाने यांच्यावर चौकशी लावली तर निश्चितच त्यांची त्या ठिकाणी सर्व संपत्ती ही अनलिगल आहे हे त्या ठिकाणी दिसून येईल। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर।